Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील व्यवसाय नंबर जो 38 आहे घडणी म्हणजे नेट्स यावर आधारित व्यवसाय आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय साधा सरळ सोपा हा व्यवसाय आहे. हे पहा याच्यामध्ये की घडणी म्हणजेच की याच्यामध्ये असे खोक्यांच्या आकृत्या दिलेल्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याच्यातून कोणत्या आकृतीपासून घन तयार होईल, कोणत्या आकृतीपासून इष्टिकचिती तयार होईल, अशा पद्धतीने यावर छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. तर घन असेल किंवा इष्टिकचिती असेल म्हणजे क्यूब किंवा क्युबाइड असेल तर त्याला 6च बाजू असतात. त्याच्यामुळे आपल्याला इष्टिकचिती विचारलं तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायला लागेल, घन जर विचारलं तर आपल्याला अशा पद्धतीने 6 खोके असणं आवश्यक आहे. थोडक्यात आपल्याला 6 छोटे छोटे स्क्वेअर जर असेल तर त्याच्यापासून काय तयार होणार आहे, घन तयार होणार आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणखीन याच्यामध्ये एक छोटा भाग असतो की कोणती बाजू कोणत्या बाजूच्या समोर येते. समोरला इंग्रजीमध्ये अपोजिट साइड्स म्हणतात म्हणजे विरुद्धच म्हणतात आणि मराठीमध्ये समोरासमोर म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. बरीचशी मुले समोर म्हणजेच शेजारी असा संभ्रम करतात आणि तिथे त्यांचा मार्क जातो. समोर असेल तर आपल्याला अपोजिट साइड किंवा विरुद्ध असं समजायचं आहे. आता इथं जर पाहिलं आपण हे पहा अशा पद्धतीने जर आकृती असेल तर ह्याच्यापासून घन तयार होणार आहे. याला आपण स्क्वेअर समजलं तर आता ह्याच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे समोरासमोरील कोणाच्या कोणता लेटर येणार आहे हे पहा. इथे हा जो तुकडा दिसत आहे ए त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला हा एफ येतो म्हणजे या तुकड्याच्या हा तुकडा बरोबर समोरासमोर येतो म्हणजे अपोजिटला येतो. इथं बीच्या विरुद्ध अंगाला डी येणार आहे आणि सीच्या ई येणार आहे. इतकं ते सोपं आहे, साधं सरळ सोपं आहे बा. या तुकड्याला हा तुकडा, बीला 1 सोडून डी आणि सीला 1 सोडून ई हे येणार आहे. हे समजलं की तुमचे 100% 2 मार्क कन्फर्म होतात. पा हे व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेलच. पा हेच समोर ठेवून आपण संपूर्ण एक्झरसाइज अगदी आपण तोंडी सोडवणार आहोत. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृतीपासून घन तयार होईल. घन म्हणजे क्यूब आणि घनाला 6 बाजू असतात. इथं जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 म्हणजे हे बरोबर आहे. 1 2 3 4 5 हे चुकीचं आहे. 1 2 3 4 5 6 हे बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 हे चुकीचं आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. अ आणि क कुठे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. पुढे पहा सोबतच्या घडणीपासून तयार होणाऱ्या खोक्याच्या आर या पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येणार नाही. हे तर येणार नाही म्हटलेलं आहे. पहिली गोष्ट येईल कोणता पाहायचं. आरच्या समोर कोणता येणार आहे, टी येणार आहे. म्हणजे टी सोडून सगळे पृष्ठभाग आपल्याला उत्तरामध्ये येणार आहे. मग फक्त आपल्याला टी सोडायचा म्हणजे हा पण येणार नाही, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. म्हणजे अ क ड हे येणार नाहीत आणि येणार नाही असंच आपल्याला विचारलंय म्हणजे अ क ड हे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना जर सारखा रंग दिला तर पी पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागास येईल. मग आता पीच्या समोर कोणता येणार आहे, 1 सोडून आर. मग आर कुठे तर ऑप्शन नंबर 2. खूपच ते सोपं आहे. पुढे पाहायचा होता खालीलपैकी कोणत्या पर्यायी आकृतीच्या घडणीतून घन आकाराचे खोके तयार होईल. पुन्हा तोच प्रश्न आहे. घन म्हणजे स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर म्हणजे चौरस आणि ते 6च पाहिजे. तर पाहायचं 1 2 3 4 5 6 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. खूप सोपं आहे त्याच्यामुळे आपण ते फास्ट घेत आहोत. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ए पृष्ठभागाच्या लगत पर्यायातील कोणता पृष्ठभाग येणार नाही. आता आपल्याला लगत विचारलेला आहे. लगत कोणता येणार नाही म्हणजेच विरुद्ध बाजूला कोणता येणार आहे असा आपला प्रश्न आहे. विरुद्ध बाजूला एच्या विरुद्ध बाजूला काय येणार आहे, एफ म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 6वा प्रश्न पहा. 6वा आणि शेवटचा प्रश्न आहे. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या एन पृष्ठभागाच्या समोर पर्यायातील कोणता पृष्ठभाग येईल. समोर म्हणजे अपोजिट साईडला. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं
आहे आणि समोर नावसुद्धा लिहायचं आहे. आशा करतो की अतिशय छोटा परंतु तितकाच महत्त्वाचा आणि 100% मार्क मिळवून देणारा हा जो घडणी म्हणजे नेट्स आपण पाहिलेला आहे तो तुम्हाला छानपैकी कळालेला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 4थीवरील सर्व व्हिडिओ चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, इयत्ता 4थी निवडा आणि तिथं तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला परीक्षा खूपच जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.